प्रिय मित्रांनो नमस्कार। आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा जो प्रसंग आहे तो खूपच ज्ञानवर्धक आहे। प्रिय दर्शकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो। प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर तुमच्या मुलाचं आयुष्य यशस्वी होऊ शकतं। आणि मित्रांनो, ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो। प्रिय मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका। चला तर अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रिय मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो? जर आपण ज्योतिषी शास्त्राचा विचार केला तर जन्माची तारीख व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते। जन्मकुंडली ही जन्मतारीखाने त्यावेळी नुसार बनलेली जाते। ज्योतिषी शास्त्रामध्ये या कुंडलीलाच पाहून त्या व्यक्तीचं भविष्य, त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते। त्यामुळे ज्योतिषी शास्त्रानुसार हे सर्वसामान्य खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो। मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट तर माहितीच असेल की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असतात। जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतात, तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळांची प्राप्ती होते। प्रिय दर्शकांनो, त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात। तुम्ही असं पाहिलं असेल, एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरी जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूपच सुख आणि समाधानाने भरलेलं असतं, तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात, त्यांचं घर खूप जास्त गरीब असतं, त्यांच्याकडे एक वेळचं अन्न सुद्धा नसतं, शरीरावर घालायला चांगले कपडे सुद्धा नसतात, सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते, संध्याकाळी मिळालं तर सकाळी आशा नसते, त्याने जीवन खूपच दुःखी असते। मित्रांनो, आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत, मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगलं मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखामध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे, त्यांचे जीवन खूपच दुःखी आहे। प्रिय दर्शकांनो, हे सर्व आपल्या पूर्वजन्मांच्या कर्मानुसार आधारित आहे। आपण काय केलं आहे आणि काय नाही त्याच्यावर आधारित आहे। ज्या मुलांनी श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहेत, तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्यांनी त्याच्या पूर्वजन्मात काहीतरी कुठली तरी वाईट कर्म केली आहेत। प्रिय दर्शकांनो, अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते। काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्थ असतात, या लोकांनी काही खाऊ द्या, त्यांना सर्व काही पचू शकते, हे कधीही आजारी पडत नाहीत, तर दुसरीकडे काही लोक असे असतात त्यांचं शरीर कधीच स्वस्थ नसतो, या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधे सुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी पडलेली असतात। प्रिय दर्शकांनो, हे सर्व कर्मावर आधारित आहे। ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असते अशा लोकांना एक स्वस्थ शरीर प्राप्त होते आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असतात त्या लोकांना दुःखी रोगी शरीर प्राप्त होते। मित्रांनो, अशी लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले आपणास दिसत असतात आणि याच आजाराच्या कर्मात ते त्यांच्या वाईट कृत्याचे फळ भोगत असतात। प्रिय दर्शकांनो, त्याच प्रकारे ज्या व्यक्तींनी मागील जन्मात चांगले पुण्य केलेले असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते, ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचं आयुष्य चांगलं आणि सुखी बनवू शकतात। आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पाप कर्म केलेले असतात अशा लोकांना मंद बुद्धी प्राप्त होते, ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखी प्राप्त करू शकत नाहीत। वेगवेगळ्या संकटांचा अशा लोकांना नेहमी सामना करावा लागत असतो। आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असते। मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेलं बाळ खूपच जास्त बुद्धिमान आणि
चातुर्यवान, चतुर असतं. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलावर स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो. त्यांच्यामध्ये धाडसही असतं. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन टप्पे गाठत असतात आणि आयुष्यात यशस्वी होत असतात. अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात, कारण अशी मुलं त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वलित करत असतात. प्रिय दर्शकांनो, मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेलं मूल खूपच रागिष्ट स्वभावाचं असतं. प्रिय दर्शकांनो, ती मुलं जास्त लोकांवर राग करतात आणि क्षणिक राग करत असतात. यासारख्या मुलांना राग येत असतो. ही मुलं मी स्वतः श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात. स्वतःचा स्वभाव सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचं नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाहीत. ते अगदी पत्थर दिल असतात. त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिमान असतात. हे मुलं त्यांचे करिअर बनवण्यासाठी अनयाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टीचा त्यांना पश्चाताप अजिबात नसतो. मे आणि जून जन्माला आलेली मुलं खूपच जास्त भाग्यवान असतात. प्रिय दर्शकांनो, या महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांचं मन खूपच जास्त निर्मळ असतं. सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांना मदत करणे त्यांचे प्राथमिक कार्य समजत असतात, परंतु त्यांचं भाग्य त्यांची साथ देत नाही आणि या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावे लागते. ही मुलं स्वतःच्या भविष्य स्वतः निश्चिंत करतात. मग त्यासाठी त्यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा धर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरी ते सुद्धा चालण्यास तयार असतात. प्रिय दर्शकांनो, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात. प्रिय दर्शकांनो, ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात. ही मुलं नेहमी इतरांना मदत करत असतात. त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाहीत. या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टीमध्ये यशसुद्धा प्राप्त होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच भाग्यवान असतात. ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात. देवाच्या भक्तीवर त्यांचा खूप जास्त विश्वास असतो. त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये ते जास्त वेळ घालवत असतात. हे मुलं त्यांचे भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कटकारस्थान किंवा कोणताही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत. हे नेहमीच मार्गाच्या योग्य मार्गावर चालत असतात. हे मुलं त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यास यशस्वी बनतात. या लोकांच्या आयुष्यात खूप सारी अडचणी येत असतात, परंतु हेच लोक या सर्व अडचणीवर मान करत असतात. त्याचप्रमाणे देवांची कृपा या लोकांवर सदैव असते. हे लोक खूप जास्त बुद्धिवान असतात. प्रिय दर्शकांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं, या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात. या मुलांना दुसऱ्यांचा स्वभाव चांगल्या प्रकारे समजतात. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये संयम व्यतीत करत असतात. हे नेहमी इतरांना मदत करत असतात. त्यांच्या जीवनात सुद्धा अडचणी या येतच असतात, परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणीवर अगदी सहजरित्या मात करत असतात. ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करत असतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर यांचा नेहमीच विश्वास असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण कर्मानुसार प्रत्येक मनुष्याला त्यांच्या फळांची प्राप्ती होत असते. पूर्व कर्मानुसारच माणसाचे येणारे भविष्य ठरवलेले असते. त्याच वेळेस आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करावे, दान दुबळ्यांना नेहमी मदत करावी. देव सर्व काही पाहत असतो. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळतच असतात, मग ते चांगले असो वा वाईट असो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता श्री. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.